चंद्रकांत सूर्यवंशी, तुम्ही बघताय ते जनमंतक मराठी। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीचा निकाल लागला। आपण जर बघितलं तर लातूर ग्रामीणची ही फार चुरशीची निवडणूक होती। अनेक नेते जे आहेत ते पक्षांतर केले होते। असं असताना देखील लातूर ग्रामीणमध्ये जे आहे ते अनेक धक्कादायक निकाल लागलेला आपल्याला पाहायला मिळाले। आपल्यासोबत अशा विषयात काय पाहताय, निकालाकडे आपण कसं बघताय? हा विजय सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विजय आहे। आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय अमित भैया, आदरणीय धीरज भैया यांनी जो विश्वास इथल्या सगळ्या मतदारांवरती टाकून उमेदवारी दिली होती, त्या सगळ्या मतदारांनी हा विश्वास सार्थ ठरवलेला आहे। तुम्ही एक महिला आहात, अनेक दिग्गज तुमच्या समोर मैदानामध्ये होते, ही निवडणूक कशी वाटली आपल्याला? आता नाही, माझ्यासमोर नक्कीच जास्ती होते, पण मी आई आहे, मी बाई आहे, मी ताई आहे। आणि मग कुठेही बघा तुम्ही, आईची ताकद ही नेहमी भारीच पडते, तशी माझी ताकद भारी पडलेली आहे। धनशक्तीचा प्रचंड वापर झालेला आहे। मतदारसंघामध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे, पण लोकांनी जो विकासाचा जो विचार आहे त्या विकासाच्या विचाराला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हा आजचा विजय आपल्याला दिसतो। गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना देखील लातूर ग्रामीणचा हा विधानसभेमध्ये हा आपला गड गेला होता काँग्रेसचा। आता परत एकदा कुठेतरी ह्याची नांदी वाटते 2019। नक्कीच आता वारं फिरलंय, लातूरचं वारं फिरलेलं आहे। महानगरपालिकेत फिरलंय, आता लातूर ग्रामीण मध्ये फिरलंय आणि फिरलेलं वारं हा झंझावात तुम्हाला पुढच्या काळात देखील दिसेल। आम्ही तुमच्या मुलाखती घेतल्या, याच्या अगोदर पण बोललो। आता तुम्ही जे मुलाखतीमध्ये बोललात ते प्रत्यक्षात उतरवणार विजनमध्ये काय असणार आहे विजन थोडक्यात? आजपर्यंत आशाताई जे व्यासपीठावरून बोलली आहे ते केलेलं आहे, जे करते तेच बोलते, त्याच्यामुळे विकासासाठीच प्राधान्य राहणार आहे। मला नवीन नाही काम करणं। आशाताई प्रत्येकाच्या घरात गेली, बिलकुल सगळ्यांच्या घरात, सगळ्यांच्या घरात, सगळ्यांच्या मनात आशाताई गेली। नक्कीच बघितलं विजय होता। काय सांगाल, फार अटीतटीची लढत होती, फक्त 2 ते 3 मताच्या फरकानं हा विजय आपल्याला मिळाला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक, एक साईडला जनशक्ती होती आणि दुसऱ्या साईडला धनशक्ती होती। तर या ठिकाणी कामखेडा जिल्हा परिषदेतील जनतेने या ठिकाणी धनशक्तीच्या विरोधात ही जनशक्तीचा विजय केलेला आहे आणि त्यांना मतदारांनी त्यांची योग्य अशी जागा दाखवली। कारण त्यांनी नैतिकता स्वीकारून सुरुवातीलाच राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी तो दिला नाही आणि त्यांनी भाजपात प्रवेश केला। आज काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक 72 माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम केलेलं आहे। आणि हे जे आहे 2019 म्हणजे आपल्याला 24ला जी जनतेला पुन्हा पुन्हा वाटतं की आपली चूक झाली व धीरज देशमुख साहेबांचा पराभव झाला, ती आता ही जी जिल्हा परिषदचा रिझल्ट आहे तो 2019च्या विजयाची, धीरज देशमुख साहेब 29च्या विजयाची नांदी आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही। नक्कीच बघितलं तर लातूर महापालिकानंतर, महानगरपालिकेनंतर आताची जी निवडणूक आहे लातूर ग्रामीणमध्ये, लातूर रेणापूर साईड आपण बघितलं तर धीरज देशमुख अनेक वर्ष इथं आमदार होते। मध्यंतरी आता हे जर का वगळला तर आत्ता जे आहे ते पुन्हा एकदा काँग्रेस इथं मुसंडी मारताना पाहायला मिळते।